नमस्कार. असंच इंटरनेट सर्फिंग करताना एक ज्ञान मला प्राप्त झालं. एक ते म्हणजे लावणी कलाकारांना आता हल्ली लावण्यवती वगैरे असं काय म्हटलं जातं आणि एका लावण्यवतीने म्हणजे तिचं मनोगत व्यक्त केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तिला एका कार्यक्रमाला बोलवलं शिवसेनेच्या, असं तिचं म्हणणं होतं. आणि त्या कार्यक्रमाला बोलवलं. ती नाचणार होती, तर तो म्हणजे स्टेजवर बोलवलं. सुरुवात केल्या केल्या थांबवलं आणि मग शीतल म्हात्रे त्यांना लवकर जायचं आहे म्हणून त्या स्टेजवर चढल्या. त्यांनी भाषण दिलं आणि त्या निघून जाताना त्यांनी तिथल्या कार्यकारिणींना सांगितलं की शिवाजी महाराजांनी कधीही एक स्त्रीला नागवलं नाही किंवा नाचवलं नाही, तर त्यांच्या जयंतीच्या दिवशी हा लावणी प्रकार ठेवू नका. आणि त्यामुळे तिचं तो लावणी नृत्य त्या दिवशी केलं नाही. हा तिच्या कलेचा अपमान झाला असं तिचं म्हणणं आहे. तिच्या भावनांची मी कदर करते की तिला बोलवलं स्टेजवर, तिने मुखडा सादर करता करता तिला थांबवलं. हा तिच्या कलेचा अपमान आहे. आता मला ह्याच्या आधी म्हणजे मी पण आधी मलाही वाटायचं की करमणूक म्हणून आपण कुठेही सगळीकडे करमणूक म्हणून लावणी ही मोठी कलाकृती आहे. पण म्हणून ती पूजेच्या वेळेला सादर करणं किंवा ती जयंतीच्या वेळेला स्वामी समर्थांचं ज्या दिवशी समारोह आहे त्या दिवशी वगैरे नाही, त्याला करमणूक म्हणून बघणं वेगळ्या वेळेलाच वेगळ्या करमणुकी म्हणजे आता जेव्हा तुम्ही नवीन वर्षाचं करता आहे किंवा दिवाळी महोत्सव करता आहे वगैरे त्यावेळेला ठीक आहे, ती कला आहे. आपण बघा रामाचं नाव सदा घेतो. रामाचे अनेक नावाचे प्रकार आहेत, पण रामनाम सत्य हे फक्त कधी वापरलं जातं ज्या वेळेला अर्थी घेतली जाते. रामनाम सत्य है जाऊन मी रामनवमीच्या दिवशी मी गायला लागले, रामनाम सत्य है, रामनाम सत्य है. मला कोणी गायला देतील का? ते भजन होऊ शकतं का? नाही ना. त्याला त्याला आपल्याकडे एक काहीतरी कुंपण आहे प्रत्येक गोष्टीला, छोटीशी नाजूकशी. तसं आता त्या लावण्यवतीने ह्याच्यातून धडा घ्यायला पाहिजे, तक्रार करण्यापेक्षा, की शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वगैरे असेल अशा वेळेला मी लावणी नृत्य करणार नाही. त्याच्याऐवजी त्यांचा एखादा पोवाडा वगैरे त्याच्यामध्ये मी ती कला मी सादर करायचा प्रयत्न करेन. आणि नाही मला जमत तर त्या दिवसाच्या कार्यक्रम मी घेणार नाही. म्हणजे तशा समारंभामध्ये मी लावणीचं असं करणार, तो समारंभ करणार नाही असं मला वाटतं. हे माझं मत आहे. मला लावणी ह्या कलेबद्दल पूर्ण ती एक कला आहे. अनेक रसामधला, आपल्या 9 रसामधला शृंगार रस हे आहे, पण वीर रसामध्ये शृंगार रस मिक्स करू नये. ज्या दिवशी जयंती आहे, आपल्या मुलांना, तरुणांना, लहानांना आपण शिवाजी महाराजांचं महत्त्व पटवत असतो, त्यावेळेला लावणी करायचं हे नाही आहे. हां, पण तुम्ही लावणीतून सुद्धा शिवाजी महाराजांचं काहीतरी असेल का सांगणारं, तशी लावणी आहे का? लावणी शृंगार रसातली आहे. त्याच्यामध्ये लावणीमध्ये कुठेतरी मग तो बदल आणायचा प्रयत्न करा, की लावणीतून अंगविक्षेपकडे पेक्षा वीर रस आणून लावणी तुम्हाला सादर करता येते का? आता नाहीतरी सगळीकडे रिमिक्स हे ते चाललेलं, तर आपण त्या लावणी ह्या प्रकाराला आपण चांगल्या पद्धतीने बदलू शकतो ना. तर हा विचार त्या लावणी सम्राज्ञींनी केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला शीतल म्हात्रेचं हे मत अगदी पटलेलं आहे, की
आपल्या शिवाजी महाराजांनी कुठल्याही स्त्रीला नागवलं नाही आणि नाचवलं नाही. त्यांनी प्रत्येक परस्त्रीला मान दिलेला आहे. कमीत कमी त्यांची जेव्हा राज्याभिषेकाचा दिवस किंवा त्यांची जयंती असेल त्यावेळेला शृंगार रस आणि विचित्र हावभाव असणारी गाणी, नाच करू नये. हा लावणी सम्राज्ञीने सुद्धा स्वतःवर हा नियम लावून घ्यायला पाहिजे की तो लावणीचा अपमान नाही आहे, पण शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. आपल्याला लावणीचा अपमान करायचाच नाही. आपल्यातला तो शृंगार रस आहे, हवा असलेलाच रस आहे, पण तो सगळ्या वेळेला सगळीकडे नाही. आता देवळात वगैरे, बऱ्याच देवळात वगैरे कधी समारंभ होतो तर अशा ठिकाणी विचार केला पाहिजे आपण कुठल्या पद्धतीचे घेणार आहोत. असं ह्या लावणी सम्राज्ञींनी सुद्धा विचार केला पाहिजे आपण कुठल्या कार्यक्रमामध्ये जाऊन लावणी करणार आहोत. जसं रामनाम सत्य आहे, अगदी मी रामाच्या देवळात जाऊन जरी म्हटलं तरी मला कुणी म्हणू देणार नाही किंवा ते नियमबाह्य होईल. तसं लावणी ही कला जरी असली तरी सगळीकडे त्याचा सादरीकरण असू नये. तुम्हाला माझं मत पटतंय का विचार करा. आणि शिवाजी महाराजांच्या ह्याला तर नाहीच नाही. त्यांनी खरंच आपल्या बायकांना खूप मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे. आणि त्याच्याबद्दल नुसतं महाराष्ट्रात नाही तर विदेशात सुद्धा शिवाजी महाराजांचं चारित्र्य, त्यांची वीरता ह्याचंच वर्णन व्हायला पाहिजे. तुम्हाला माझं पटत असेल तर नक्की कळवा, दाद द्या. मी तुमची खूप आभारी आहे.